हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहात ना? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खास आणि सगळ्यांची आवडती अशी रेसिपी. तुम्हाला माहिती आहे का, चहा म्हटलं की माणसाच्या म्हणजे आनंदाला ना पारावार राहत नाही असं म्हणतात ना, ते खरंच आहे. उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा कोणताही ऋतू असू दे, अगदी उन्हाळ्यात सुद्धा आपल्या सगळ्यांना ना चहा हा अत्यंत प्रिय असतो. जर मी तुम्हाला म्हणलं की मसाल्याचा चहा तर तुम्ही अगदी खुशच होऊन गेला असाल. चला तर मग आज आपण त्या चहाचा मसाला कसा करायचा हे बघूयात. आपल्याला विकतसुद्धा चहाचा मसाला खूप ठिकाणी मिळतो, किराणा स्टोअर्समध्ये किंवा डीमार्ट्समध्ये असं भेटून जाईल आपल्याला. पण तो घरगुती मसाला आहे ना, त्याची चव काही वेगळीच असते. चला तर मग बघूयात. तर यासाठी सगळ्यात आधी मी ते बघू शकता तुम्ही दालचिनीचे 4 तुकडे घेतलेले आहेत, वेलची घेतलेली आहे, बडीशेप घेतलेली आहे, सुंठ घेतलेली आहे आणि लवंगा घेतलेल्या आहे. तर आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथे मी बघा गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे. या पॅनमध्ये अशा सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत आणि 2 ते 3 मिनटं हलक्याशा भाजून घेतलेल्या आहेत, भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता. आधी तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की तवा पूर्णपणे तापलेला आहे का नाही. 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती तुम्हाला हे सगळे मसाले जे आहेत ना ते परतवून घ्यायचे आहेत. काळजी घ्यायची आहे की करपणार नाही त्याची. थोडासा खमंग वास सुटला की लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची. तर तुम्ही बघू शकता माझे जे खडे मसाले आहेत ना ते अगदी असे हलकेसे भाजलेले आहेत, जास्त करपलेले नाही आहेत, लालसर वगैरे पण झालेले नाही आहेत. तर आता हे सगळे जे मसाले आहेत ते तुम्हाला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मिक्सरमध्ये फिरवताना त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची आहे. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला ते मसाल्यांची पिठी व्हायला मदत होईल. तुम्ही बघू शकता इथे मी मसाले मिक्सर ग्राइंडरमधून ग्राइंड करून घेतलेले आहेत. तर ही अशा प्रकारची थोडीशी जाडसर पिठी बनेल आणि की वेलची वगैरे थोडीशी बारीक होणार नाही. पण तुम्ही चहामध्ये अर्धा चमचा टाकू शकता. चला तर मग वाट कसली बघताय, घ्या चहा करायला गरमागरम आणि कडक मसालेदार चहाचा आस्वाद घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा.